सुरगाणा हादरला. सलग सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी वाढवली चिंता. निसर्गसंवर्धनाची वेळ. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. दिव्य भारत बीएसएम न्यूज. सुरगाणा. 14 ऑगस्ट 2026. सुरगाणा शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 13 व 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सकाळचे 10:07, मध्यरात्री दुपारचे 12:06, दुपारचे 12:47 आणि पहाटे सकाळचे 5:32 वाजता परिसरातील नागरिकांना सौम्य धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून आतापर्यंत सुमारे 55 ते 60 धक्के जाणवल्याचा स्थानिकांचा दावा आहे. शक्य असल्यास डोक्याचे संरक्षण करून मजबूत टेबलाखाली किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि खिडक्या, काच, कपाटे व जड वस्तूंपासून दूर राहावे. धक्का थांबल्यानंतर घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास घाईगडबड करू नये. रात्री बाहेर पडताना विजेरी किंवा मोबाईलचा प्रकाश सोबत ठेवावा. परिसरात विद्युत तारा तुटलेल्या नाहीत ना, इमारतींना तडे गेलेले नाहीत ना किंवा इतर कोणता धोका नाही ना, याची काळजीपूर्वक पाहणी करावी. भूकंपानंतर अफवा, अप्रमाणित व्हिडिओ किंवा सोशल मीडियावरील संदेश पुढे पाठवू नयेत. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. शास्त्रीय अभ्यासाची गरज. सुरगाणा परिसरात वारंवार सौम्य धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने भूकंपमापन केंद्रांची माहिती, भूगर्भी सर्वेक्षण, धक्क्यांची वेळ व तीव्रता यांचा अधिकृत अभ्यास करून नागरिकांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अनुभवांची नोंद करणे उपयुक्त ठरू शकते, मात्र त्या नोंदींना अधिकृत वैज्ञानिक मापनाची जोड मिळणे गरजेचे आहे. यामुळे भीती कमी होईल आणि परिस्थितीचे योग्य आकलन होण्यास मदत होईल. आपले जीवन आपल्या हाती. निसर्गाचे संरक्षण म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर डोंगर, जंगल, नद्या, नाले, जलस्रोत, जैवविविधता आणि संपूर्ण पर्यावरणीय व्यवस्था जपणे होय. विकास आवश्यक आहे, मात्र तो निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर निसर्गाशी समतोल साधून झाला पाहिजे. आज जाणवणारे सौम्य धक्के हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आपत्तीचे संकेत आहेत, असे म्हणता येणार नाही, परंतु ते आपल्याला आपत्तीपूर्व तयारी, पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित करतात. सुरगाणा तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवावी. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. शेवटी एकच संदेश: निसर्गाचा सन्मान करा, पर्यावरणाचे रक्षण करा, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा आणि आपत्तीच्या वेळी संयम राखा, कारण निसर्गाच्या शक्तीसमोर मानवाची क्षमता मर्यादित आहे. म्हणूनच संतवचनातील आशय आजही तितकाच समर्पक वाटतो. आले निसर्गाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. वेळीच जागे होऊया, निसर्ग वाचवूया आणि सुरक्षित भविष्य घडवूया. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी. सलग जाणवणाऱ्या या हालचालींकडे केवळ भीतीच्या नजरेने न पाहता सावधगिरी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भूकंपाची नेमकी कारणे केवळ स्थानिक पर्यावरणीय बदलांशी जोडणे योग्य नसून त्यासाठी भूगर्भशास्त्रीय अभ्यास, अधिकृत भूकंपमापन आणि तज्ज्ञांचे वैज्ञानिक निष्कर्ष आवश्यक आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांपेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. निसर्गाचा इशारा समजून घेण्याची गरज. चला, निसर्गाचे संवर्धन करूया आणि सुरक्षित जीवन जगूया. हा विचार आज प्रत्येकाने आचरणात आणण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या रचनेत मानवी हस्तक्षेप वाढत असताना त्याचे दूरगामी परिणाम पर्यावरणावर होत आहेत. मात्र वृक्षतोड, अवैध उत्खनन, डोंगर पोखरणे किंवा नदी नाल्यांवरील अतिक्रमण हीच भूकंपाची थेट कारणे आहेत, असे वैज्ञानिक पुराव्याशिवाय म्हणता येणार नाही. सह्याद्रीच्या परिसरातील डोंगररांगा, बेसाल्ट खडक, जलस्रोत आणि वनसंपदा हे या प्रदेशाचे नैसर्गिक वैभव आहे. या नैसर्गिक व्यवस्थेचे संरक्षण करणे ही प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वृक्षतोड आणि अवैध उत्खननाला आळा हवा. डोंगर उघडीत बोडके करण्यासाठी होणारी अनियंत्रित वृक्षतोड, खडक फोडणे, अवैध उत्खनन करून मोठमोठे खड्डे निर्माण करणे, डोंगरांच्या नैसर्गिक उतारात बदल करणे, नद्या, नाले अडविणे किंवा प्रदूषित करणे, तसेच डोंगर, दऱ्यांमध्ये अतिक्रमण करून नैसर्गिक भूभाग बदलणे, यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो. डोंगरांच्या पायथ्याशी किंवा उतारावर मानवी हस्तक्षेप वाढल्यास भूस्खलन, मातीची धूप, पाण्याच्या प्रवाहातील बदल आणि भूजल व्यवस्थेवर परिणाम अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विकासकामे करताना पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. केम पर्वतासह डोंगररांगांचे संरक्षण आवश्यक. सुरगाणा परिसरातील डोंगररांगा आणि नैसर्गिक भूभाग हा स्थानिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
या परिसरातील केम पर्वत आणि अन्य डोंगररांगांचे संरक्षण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने भूगर्भीय व पर्यावरणीय सर्वेक्षण करण्याची गरज आहे. डोंगरांमध्ये नैसर्गिक भेगा, पाण्याची झिरपण, उताराची रचना आणि खडकांची स्थिती यांचा अभ्यास तज्ज्ञ संस्थांनी करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांच्या निरीक्षणांना वैज्ञानिक तपासणीची जोड मिळाल्यास भविष्यातील धोके ओळखण्यास मदत होऊ शकते. माळीण आणि उत्तराखंडसारख्या घटनांमधून धडा. माळीणसारख्या दुर्घटना आणि उत्तराखंडातील भूस्खलनाच्या घटनांनी निसर्गाशी छेडछाड करण्याचे संभाव्य धोके जगासमोर आणले आहेत. अशा घटना जसाच्या तशा सुरगाण्यात घडतील असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र नैसर्गिक आपत्तींच्या जोखमीकडे दुर्लक्ष न करण्याचा महत्त्वाचा धडा त्यातून मिळतो. डोंगराळ भागात अनियंत्रित बांधकाम, वृक्षतोड, उत्खनन आणि जलप्रवाहातील बदल यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपत्ती येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपत्तीपूर्व तयारी आणि जोखीम कमी करण्याच्या उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. भूकंपाच्या वेळी नागरिकांनी काय काळजी घ्यावी? रात्रीच्या वेळी धक्का जाणवल्यास नागरिकांनी घाबरून धावत घराबाहेर पडू नये.